गुजरातमध्ये झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी वाराणसीमधून चक्क एका आरोपीला अटक केली आहे आणि हा आरोपी भारतातला नसून बांगलादेशचा आहे। बांगलादेशमधला तो एक बायकर आहे जो राज्यभरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरून त्या ठिकाणी जाऊन घरफोड्या करायचा असं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। खरं तर हा जो चोरटा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद बशर नूर मोहम्मद असं त्याचं नाव आहे आणि तोच गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये येऊन भारतामध्ये आल्याच्या नंतर त्याने एक बुलेट घेतलेली होती आणि या बुलेटवरती फिरून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरायचा आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये फिरत असताना तो घरफोड्या करायचा आणि थेट दुसऱ्या राज्यामध्ये पलायन करायचा। त्यामुळे आतापर्यंत त्याच्या विरोधात तब्बल 36 गुन्हे दाखल होते, मात्र तो निष्पन्न होत नव्हता। जेव्हा पुणे पोलिसांच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला, घडलेलं असं होतं की पुण्यातल्या कर्वेनगर परिसरामध्ये नवसह्याद्री नावाची एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी असलेल्या एका कार्यालयामध्ये चोरी झालेली होती। ही चोरी कशी केली होती त्याने, तर त्या कार्यालयामध्ये चोरी करताना त्यानं खिडकीचा एक बार वाकवला, तिथून तो आतमध्ये गेला, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यानं चोरल्या आणि त्याच्यानंतर त्यानं पलायन केलं। जेव्हा या प्रकरणामधला गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला, अलंकार पोलिसांनी तातडीनं सीसीटीव्ही फुटेजेस चेक केले, त्यावेळेस त्यांना एक रॉयल एनफील्ड कंपनीची जी एक बुलेट असते या बुलेटवरून जाणारी एक व्यक्ती दिसलेली होती आणि त्यामुळे या बुलेटचा माग काढण्यात आला। जेव्हा सीसीटीव्ही पाहण्यात आले त्यावेळेस असं जाणवलं की हा जो बुलेट धारक आहे तो केवळ पुण्यामध्ये फिरतोय असं नाहीये, केवळ महाराष्ट्रात फिरतोय असं सुद्धा नाहीये, तर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये तो फिरतोय, त्याचबरोबर हैदराबादमध्ये तो फिरताना आढळून आला। असं करून तो भारताच्या विविध राज्यांमध्ये जाऊन आलेला होता आणि तिथे तिथे त्याची ही गाडी जी आहे ती ट्रॅक होत होती। त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पुणे पोलिसांनी त्याच्या या गाडीला ट्रॅक करणं सुरू केलं। त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली। उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये तो होता, त्यामुळे तिथल्या स्थानिक पोलिसांशी कोऑर्डिनेट करत त्यांच्या मदतीनं त्याला तिथे जाऊन सापळा रचून पोलिसांनी अटक केली। त्याला अटक केल्याच्या नंतर पोलिसांना असं लक्षात आलं की हा जो तरुण आहे हा जरी आता बांगलादेशी असला तरी तो मूळचा बांगलादेशी नाहीये, तो मूळचा हिंदू होता, तो भारतातलाच होता, भारतातल्या हैदराबादमध्ये तो वास्तव्याला होता, तिथे तो शिक्षण घेत होता। असं असताना तेव्हा सुद्धा त्याला, म्हणजे अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, तेव्हा सुद्धा त्याला एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली होती। त्यानंतरच्या काळात असं घडलं की तो हैदराबादमध्ये एका सलूनमध्ये काम करणारी एक तरुणी होती जी बांगलादेशी होती, तिच्या तो प्रेमात पडला। प्रेमात पडल्यामुळे त्याने काय केलं तर धर्मांतर केलं आणि त्यानंतर तो बांगलादेशमध्ये शिफ्ट झाला कायमचा। मात्र तिकडे जरी तो शिफ्ट झालेला असला तरी सुद्धा चोऱ्या करण्याची जी काही तलफ त्याला लागलेली होती ती सुटत नव्हती आणि त्यामुळे तो ही गाडी घेऊन भारतात आला। भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरून चोरी करायची आणि पुन्हा बांगलादेशला जायचा असा त्याचा एक नित्याचा क्रम होता। जेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे एक मोठा कॅमेरा सापडलेला आहे, व्हिडिओग्राफी करण्याचा एक कॅमेरा आहे, 2 लेन्स सापडलेल्या आहेत, आयफोन आहे, एक ड्रोन आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडलेली आहेत। जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलाय। एवढंच नाही तर वेगवेगळ्या देशांमधली करन्सी सुद्धा त्याच्याकडे सापडली आहे। म्हणजे बांगलादेशची तर आहेच आहे करन्सी त्याच्याकडे, पण या व्यतिरिक्त अमेरिकन डॉलर्स असतील किंवा कॅनडा, जपान, चीन अशा वेगवेगळ्या, मलेशिया वगैरे वेगवेगळ्या देशांची करन्सी त्याच्याकडे सापडली आहे। ही सगळी करन्सी सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतली आणि हा नेमका कशा पद्धतीने या सगळ्या चोऱ्या करायचा आणि चोऱ्या केल्याच्या नंतरचा जो काही मुद्देमाल असेल तो कुठे विकायचा किंवा त्याचं पुढे नेमकं काय होत होतं, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता अलंकार पोलीस जे आहेत ते या सगळ्यावरती तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती एखादा घरफोड्या करणारा चोर आढळलेला आहे जो मुळात भारतातला होता, हे त्याहून जास्त नवल आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये याला ताब्यात घेण्यात आलाय, अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो अलंकार पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।